आज आपल्या राज्याचा म्हणजेच महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे। दुपारी 2 वाजता अर्थमंत्री हा अर्थसंकल्प सादर करतील। ह्याच्यात अनेक अपेक्षा आहेत लोकांकडून। आता आपण पाहिलं असेल साधारणपणे ज्या अपेक्षा लोकांमधून येतात, जनतेतून येतात, पहिली अपेक्षा हीच आहे की शेतकऱ्यांची कर्जमुक्ती व्हावी। तीही आधी जशी फडणवीस साहेबांनी केली होती, जी फसवी होती, तसं नाही। उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तींनी जसं मुख्यमंत्री असताना कुठचीही निवडणूक समोर नसताना कर्जमुक्ती जाहीर केली होती आणि 3 महिन्यात पूर्ण करून दाखवली होती, एका बोटावर एका दाखल्यावर। अशीच कर्जमुक्ती शेतकऱ्यांची आम्हाला अपेक्षित आहे। दुसरी गोष्ट म्हणजे लाडकी बहीण। बहुचर्चित हा विषय झालेला आहे, चर्चा खूप होते याच्यावरनं। पण लाडकी बहीण जेव्हा विषय येतो, अर्थात 1,500 वरनं 2100 पर्यंत जाणार का, हा एक विषय आहेच। पण महत्त्वाची गोष्ट ही आहे की दिल्लीमध्ये जे भाजपने जाहीर केलं होतं की 2500 रुपये आम्ही लाडक्या बहिणींना देऊ, मग दिल्लीमधले लाडक्या बहिणी आणि महाराष्ट्रामधले लाडक्या बहिणींमध्ये नेमका फरक काय आहे हा देखील आम्हाला समजून घ्यायचा। म्हणून जर 2100 होत असेल आणि 2500 नसेल होत, ते अर्थमंत्र्यांनी आम्हाला समजून सांगितलं पाहिजे की दिल्लीमधल्या लाडक्या बहिणी आणि महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींमधला भाजपसाठी काय फरक आहे, काय अंतर आहे। आम्हाला हेच अपेक्षित आहे की लाडक्या बहिणी ज्या याद्या निवडणुकीच्या पूर्वी होत्या, तशाच्या तशा याद्या कुठचंही कट न लागता त्याच्यावर सगळ्यांना सरसकट 2500 रुपये त्यांच्या खात्यात गेले पाहिजेत। आणि फक्त आजपासून नाही, तर जो गेल्या 3-4 महिन्यांचा बॅकलॉग आहे, जेव्हापासून ह्या सरकारची शपथविधी सोहळा झालेला आहे, त्या दिवसापासून झालं पाहिजे। ह्या 2 मला वाटतं सगळ्यात महत्त्वाच्या आहेत। तसंच जर पाहायला गेलं तर मुंबईला काय मिळणार, अर्थात मुंबई सकट पुणे असेल, ठाणे असेल, नाशिक असेल, शहरी भाग आणि ग्रामीण भाग हे आम्ही पाहत असतो। तिथे काय काय आपण महाराष्ट्रात अपेक्षित करतो हा एक विषय आहेच। पण मुंबईसारख्या शहरामध्ये, ज्या मुंबईला केंद्र सरकारमधून काही मिळालं नाही, केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पातून काही मिळालं नाही, जसं महाराष्ट्राला पण काही मिळालं नाही, पण ह्या मुंबईसाठी ज्याची राज्य सरकारची ह्या मुंबईकडे थकबाकी 16,000 कोटी आहे, ती थकबाकी आज रद्द होणार का, ते सगळे पैसे मुंबई महानगरपालिकेला देण्यात येणार का, हा देखील एक सवाल आहे। कारण एका बाजूला आपण पाहतोय ज्या साखर कारखान्यांना, राजकीय लोकांच्या, त्यांच्या आजूबाजूच्या राजकीय नेत्यांच्या साखर कारखान्यांना हजारो कोटी आहेत द्यायला, मग मुंबईसारख्या शहराला जी थकबाकी असून राज्य सरकारची आहे ती का नाही पूर्ण करतायत। मुंबईला जे देणं लागतं राज्य सरकार, मुंबई महानगरपालिकेला देणं लागतं, ते का नाही देऊ शकत राज्य सरकार, हा देखील एक प्रश्न उपस्थित होतोच। राज्याला लुटण्याचं काम हे सरकार करते आहे आणि म्हणून अजित पवार जे म्हणतात राज्याचे अर्थमंत्री, त्याच्यामुळे अर्थसंकट महाराष्ट्रावर आलेलं आहे। आपल्याला माहितीसाठी सांगतो, मुंबई शहरामध्ये 5 एंट्री आहे। 5ही एंट्र्यांचा जो टोल आहे, त्या टोलमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार हे सरकार करताना आपण पाहतो आहे। काही टोल जे माफिया आहेत त्यांना हे सरकार पाठीशी घालताना आपण पाहतो आहे। अनिल गायकवाड नावाचे जे याचे MSRDCचे जे प्रमुख आहेत, त्यांनी या टोलला अजून 2029 पर्यंत मुदतवाढ मिळावी। जी कंपनीला हे टोल आहे ती कंपनी बँक करप्टेड आहे आणि त्या कंपनीला अजून जवळपास 2,000 कोटी रुपये राज्याच्या तिजोरीतून द्यावे, अशा पद्धतीचा प्रस्ताव आलेला आहे। राज्याच्या सचिव जे आहेत मनीषा म्हैसकर, त्यांची सही झालेली आहे। आज वित्त सचिवांकडे ते फाईल आहे, उद्या कॅबिनेटमध्ये ते फाईल आणायचं चाललेलं आहे। म्हणजे अशा टोल माफियांना, जनतेला लुटणाऱ्या टोल माफियांना 2,000 कोटीचं फायदा करून देण्याचं हे सरकार करत असेल आणि राज्याचे अर्थमंत्री सांगत असतील की राज्यावर आर्थिक संकट आलेलं आहे, तर आर्थिक संकट आले असेल तर या माफियांना टोल माफ करण्याचं आणि राज्याच्या तिजोरीतून त्यांना पैसे देण्याची कारणं काय, या सगळ्या, मी एक उदाहरण सांगितलं, असे मी अनेक उदाहरण आता पुढच्या काळात आम्ही आणणार आहोत। म्हणून आजचा बजेटचा आम्ही वाट बघतो आहे। राज्य सरकार बजेट कसं मांडतंय त्याच्यावर जेव्हा जे काही पुढे येईल त्याच्या आधारावरची चर्चा आम्ही पुढे आणू आणि या राज्याच्या तिजोरीला या सरकारने कसं लुटलं आणि कसं बगलबच्च्यांना आपण राज्याची तिजोरी लुटून दिली, जे साखर माफिया सुद्धा महाराष्ट्रामध्ये आहेत त्यांच्या कारखान्याला कसं यांनी पैसे लुटून दिलेत, अशा अनेक मी तुम्हाला माफिया पुढे आणणार आम्ही। आणि हे सरकार माफियांचं कसं आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेचं नाही, हे सगळं
जनतेच्या निदर्शनास जाणून देण्याचा आणि सरकारला प्रश्न विचारण्याची भूमिका आमची राहणार आहे. राज्याचा अर्थसंकल्प आत्ताच सादर करण्यात आला आणि त्यामध्ये सगळ्यात चिंतेची बाब म्हणजे महाराष्ट्राची महसुली तूट ही 20,000 कोटीवरून वाढून 45,892 कोटी रुपये दाखवलेली आहे. मागच्या वर्षी 20,000 कोटीची तूट दाखवलेली ती 26,536 कोटी रुपयावर सुधारित अंदाजाने पोचली. म्हणजे ही 45,892 कोटीची तूट ही कदाचित 60,000 कोटी रुपयापर्यंत देखील जाईल. राजकोषीय तूट देखील तशीच वाढली आहे. 1,10,000 कोटीवरून आज ती 1,36,000 कोटीवर गेली आहे. मागच्या वर्षी 1,10,000 कोटीचा अंदाज सुधारित अंदाज 1,32,000 कोटीवर गेला. तसं 1,36,234 कोटीची जी राजकोषीय तूट आहे, मला खात्री आहे की त्याच पद्धतीनं हा 1.5 कोटी रुपयापर्यंत आकडा गेल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून चिंतेची बाब ही आहे की आपलं अधिक्याचं बजेट करण्याची परंपरा महाराष्ट्रात या सरकारने गेल्या काही काळात तोडलेली आहे आणि त्याचा फटका महाराष्ट्रातल्या सर्वांनाच आणि विशेषतः आदिवासी आणि सामाजिक न्याय पददलितांच्या योजनांच्यावर केला जातो. सरकारने ज्या योजना जाहीर केल्या त्या 7 हेवनसारख्या आहेत. म्हणजे जे विमानातनं फिरणार आहेत, जे गाडीतनं फिरणार आहेत, त्यांच्यासाठी भरपूर टनेल आणि पुलांची निर्मिती करण्याच्या घोषणा आहेत. पण जो सामान्य माणूस उदाहरणार्थ साध्या रेल्वेनं फिरणार आहे, मुंबईतल्या रेल्वेने प्रवास करणार असो किंवा ST बसने प्रवास करणार असो, या राज्यातला जो सर्वसामान्य गरीब माणूस आहे, मध्यमवर्गीय माणूस आहे, जो या महाराष्ट्रात 95% आहे, त्याच्यासाठी या योजनेकडे या बजेटमध्ये त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे. आता राजकीय कंपल्शन्स विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी असल्यामुळं खिशात नसणारे 2 लाख कोटी रुपयाच्या योजना सरकारने जाहीर केल्या. आता 45,000 कोटीची तूट, याचा अर्थ मी असा काढतो की या योजना ज्या 2 लाख कोटी रुपये अतिरिक्त जाहीर केलेले होते मागच्या अनेक पुरवणी मागण्यात, ते खर्च फारसे झालेले नाहीत. आता कसाबसा तो खर्च 45,000 कोटीच्या तुटीवर आलेला आहे. म्हणजे घोषणा प्रचंड मोठ्या आहेत. आमदारांनी मागण्या केलेल्या, आमदारांनी नारळ फोडलेले, आमदारांनी उद्घाटन केलेले अनेक उपक्रम हे कदाचित त्याला पूर्ण पैसे न मिळाल्यामुळे थांबणार आहेत. पण तो तपशील आता बजेट वाचल्यावरच कळेल, त्यावर जास्त बोलण्याची आवश्यकता नाही. मी सलग 10 वर्ष अर्थसंकल्प मांडला आणि अजितदादांनी 11वा मांडला. मध्ये थोडा वेळ आम्ही विरोधी पक्षात असल्यामुळे त्यांना मांडता आला नाही. पण मी त्यांचं अभिनंदन करतो की 11 अर्थसंकल्प त्यांनी मांडले आणि आता 5 वर्ष तर त्यांचंच सरकार राहील असं दिसतंय. त्यामुळे 11 अधिक 4 15 होतील. जुलै ते मार्चमध्ये 33,000 कोटी रुपये खर्च झाले. याचा अर्थ 36,000 कोटी रुपये ठेवल्यामुळे आम्हा भगिनी म्हणजे आपल्या भगिनींची संख्या कमी होणार आणि त्यांची तरतुदी कमी होणार हे याच्यावरनं स्पष्ट होतं. स्पष्ट आहे की लाडक्या बहीण योजनेला कात्री लावण्यात येणार आहे. सुरुवातीला जे भाषण झालं त्याच्यामध्ये इतके टनेल, इतके रस्ते आणणार, इथनं तिथे नेणार, करणार, असं करणार, देणार. अरे पण हे सगळेच करण्यासाठी आणणार कुठून? आणण्याच्या कुठल्याच वाटा दिसत नाहीत, फक्त रस्ते दिसत आहेत. पण ते येणार कुठनं, जाणार कुठे आणि त्यासाठी येणारे पैसे लागणार येणार कुठून हे सांगायला कोणीही तयार नाही. एक साधी म्हण आहे आपल्या मराठीमध्ये की फाटलेल्या संसाराला 17 ठिगळं. हे ठिगळं लावण्याचं काम केलेलं आहे अर्थमंत्र्यांनी. ते फार काही यशस्वी होईल असं वाटत नाही. आणि मध्येच त्यांनी जोरात घोषणा दिली, छत्रपती संभाजी महाराज की जय. मला अजितदादांना विचारायचं आहे, दादा, संभाजी महाराजांवरती निघणारी 30 नाटकं, 60 कादंबऱ्या, त्या कादंबऱ्या आणि नाटकं कोणाकडनं तरी वाचून घ्या आणि आपण खरंच संभाजी महाराजांचे निस्सीम भक्त असाल, जसे आम्ही आहोत,
जेव्हा राम गणेश गडकरींचा पुतळा पाडण्यात आला त्याचं खुलं समर्थन आम्ही केलं होतं. कारण राम गणेश गडकरी यांच्या साहित्यामध्ये कायम छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान झाला. सतपात छत्रपती संभाजी महाराजांना इथल्या एका साहित्यिकांच्या वर्दळीने नको नको ते लिहिलं त्यांच्याबद्दल. आमची इच्छा एवढीच आहे की आपण जेव्हा इतक्या जोराने घोषणा दिल्या तेव्हा आपल्या हृदयामध्ये कुठेतरी संभाजी महाराजांनी स्थान मिळवलेलं आहे. त्यांचं बदनामी करणारं साहित्य महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्रातनं मी बाद करतोय अशी घोषणा आपण जेव्हा या आपल्या अर्थसंकल्पाला उत्तर द्याल त्याच्यात कराल आणि याचा पाठपुरावा करून याला समर्थन द्याल अशी अपेक्षा करूया. नुसतं संभाजी महाराज की जय म्हणून होणार नाही, त्यांची बदनामी करणाऱ्यांना पण फटके दिले पाहिजेत. हे फटके शाब्दिक रूपात आपण द्याल अशी आपल्याकडनं अपेक्षा आहे.